वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचिव्हमेंट्स. आज आपल्याला लाभलेले आहेत आपले रोहिदास पाटील, आमचे शेठ. आणि हे शेठ जे आहेत ते आज शेठ म्हणून ओळखले जातात, पण त्याच्या आधी काय. सो येस, वेलकम तुम्हाला. तुमची जर्नी काय होती, तुम्ही कुठून सुरुवात केली हे आपल्या प्रेक्षकांना कळू देत. सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो की तुम्ही माझी निवड केली आणि मला बोलण्याची संधी देत आहेत. त्याबद्दल तुमचं परत एकदा मनापासून आभार. आता सांगतो, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझं शिक्षण 10वी पर्यंत झालंय, पण शिक्षण होताना पण कसं शिकलं, 4थी पर्यंत आमच्या खेडेगावात शिकलो. खेडेगाव म्हणजे भालिवडी, कर्जत तालुक्यामध्येच. त्याच्यानंतर पुढचं 5वी ते 10वी हायस्कूलमध्ये शिकलो, गौलवाडीला. अच्छा. पण शिकत असताना पण वडिलांची परिस्थिती, शेती वगैरे होती आहे, पण परिस्थिती गरिबीची असल्यामुळे पुढचं शिक्षण मला घेता आलं नाही. त्याचे कारण म्हणजे जेव्हा माझे वडील शेती करत होते तेव्हा त्यांना माणसं कामाला घेण्याची म्हणजे पैसे नसायचे त्यांच्याकडे. तर त्याच्यासाठी आम्ही स्वतःच कामं करायचो. म्हणून मी सकाळी शाळेत जायच्या अगोदर शेतावरती जायचो, वडिलांना मदत करायचो, शाळेत जायचो, शाळेतून आल्यावर परत संध्याकाळी शेतावर जायचो, मदत करायचो. म्हणजे मेहनत करूनच, म्हणजे लहानपणापासून मेहनत करत आलेलो आहे. कसं तरी मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर 10वी झाल्यानंतर पुढे काय करायचं तर वडिलांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून मी वडिलांना हातभार लावा मगून एका फार्म हाऊसमध्ये कामाला लागलो. तिथून थोडेफार पैसे यायला लागले तर वडिलांचं परिस्थिती थोडी बरी झाली, म्हणजे त्यांना माझा हातभार लागला. तिथे किती महिने केले? शेती कंद करण्यामध्ये 8-9 महिने मी तिथे काम केलं. त्याच्यानंतर मी विचार केला की इथे हे असं काम करून आपल्या जिंदगीत लाईफ मध्ये पुढे जाऊ शकत नाही, म्हणून काहीतरी करण्यासाठी मी विचार केला की आपल्याला घरातून बाहेर पडलं पाहिजे की 2 पैसे भेटतील. त्याच्यासाठी माझ्या अंबरनाथला एक काकांचे मुलगे राहतात, ते तिकडे कामाला होते. मी ते आले होते गावामध्ये. त्यांना मी एकदा विचारलं की दादा मला कुठेतरी नोकरी शोधा, मला बाहेर जायचे, बाहेर नोकरी करायची, गाव सोडून. अच्छा, म्हणजे भालिवडी सोडून बाहेर जायचंय, कुठे गेलं तरी चालेल, पण मला बाहेर जाऊन नोकरी करायची. तर ते बोलले बघतो मी. असे करता करता 6 महिने परत निघून गेले. त्यांनी मला एक दिवस निरोप दिला की बाबा आनंदनगरला MIDC मध्ये काम आहे, तू ये. ते कुठं आलं? अंबरनाथलाच. अंबरनाथ मध्ये MIDC मध्ये काम बघितलेलं त्यांनी. अच्छा. पण मी गेलो त्यांच्याकडे, पण त्यांची माझी गाठ भेट झाली नाही. तर तिथेच एक आमच्या गावातले हारवाले म्हणून आहेत, जनार्दन गुरव, ते तिथे हारचा व्यवसाय करतात. ओके. मी त्यांना भेटलो. तर ते मला म्हणाले, अरे इथे एक ज्वेलरच्या दुकानामध्ये कामाला मुलगा पाहिजे, तर तू काम करशील का? अच्छा. तर मी बोललो हो करेल ना, मला कमी काम करण्यासाठी आलोय, मला कुठेही काम भेटलं तरी चालेल, हॉटेलमध्ये द्या, कुठेही द्या, पण मला काम करायचंय. ते बोलले मग ज्वेलर्स मध्ये काम करशील का, पण व्यवस्थित करावे लागेल. मी बोललो हो चालेल, करेल, काय असेल ते कामच करायचे, करेल बोललो. म्हणजे तेव्हा तुमच्या भावाशी भेट झाली नाही, कारण तेव्हा फोन वगैरे नव्हते. ते कामाला 2093 ची बात आहे. 2093 पण नसायचे तेव्हा. लँडलाईन होते ते पण कमीच असायचे. मग ते कामाला गेले असून त्यांची गाठभेट नाही झाली, मी परत येत होतो. अच्छा. मग त्यांनी मला नेलं त्या दुकानामध्ये ज्वेलर्स वाल्यांच्याकडे. ते बोलले पण तुम्हाला आमच्याकडे राहावं लागेल आणि माझ्याकडे काम करावं लागेल. पहिले तिथं काम करण्यासाठी आमच्याकडे दुकानामध्ये काम करण्यासाठी दुकानाचं काम करावं लागेल आणि आमच्याकडेच राहावं लागेल. तर मी तर बोललो मला सोन्याहून पिवलं झालं, कारण मी माझ्याकडे राहायचं, दुसरं काकांना कोणाला त्रास देण्यापेक्षा मला जर राहून पण तिथेच पगार भेटत असेल तर अजून चांगलं. म्हणून मी सेटला लगेच हा म्हटलं आणि मी त्यांच्याकडे कामाला लागलो. 1-2 वर्ष लादीपूस, काच साफ कर, इकडचं काम कर, तिकडचं काम कर, घरातलं काम कर, बाहेरचं काम कर, असं करून खूप मेहनत केली. आणि शेठ कशा प्रकारे धंदा करतायत त्याच्यावरती लक्ष देत गेलो. असती करता करता मी सोन्यामध्ये धंद्याचं शिकत आलो. मला पहिले सोनं काय आणि पित्तल काय तेही माहिती नव्हतं त्याच्यातलं, पण ते बघता बघता मी समजत गेलो. 2-3 वर्षानंतर मला त्याच्यातलं कळायला लागलं सोनं काय आणि पित्तल काय. मग शेठ पण त्यांच्या घरी राहायला असल्यामुळे ते मला शिकून घ्यायचे, त्यांचे माझ्याकडून शिकून घ्यायचे. चुकलं तर काठीने मारायचे,
पण मी कधी त्रास म्हणजे उलट शेठला बोललो नाहीये. त्याचा परिणाम मला की शेठनी मला चांगल्या पद्धतीने शिकवलं. पण म्हणजे तुम्ही बाहेरची कामं करायचे का दुकानाची कामं करायची, काय म्हणजे नक्की? दुकानाचे तर काम करायचं. घरी गेल्यावर घरातली पण कामं करायला लागायची शेठची. कोणाला औषध आणून दे, कोणाला काय आणून दे. 3 भाऊ एकत्र राहायचे. हो. कोणाच्याही भावाचे काम असेल तर नाही म्हणायचं नाही. तिघांच्या पैकी कोणी काम सांगितलं तरी ते करायचे. म्हणजे दुकानाची पण मेहनत करायची आणि घरी गेल्यावर त्यांचं काम पण करायचं सर्वांचं. ते सर्व करत असताना केलं आणि मला ते पण स्वभाव पटला. सर्व त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. म्हणजे एकदा घरच्या सारखं माणूस म्हणून मला त्यांनी सांभाळलं आणि खायला द्यायचे, सर्व प्यायला द्यायचे आणि घरी पैसे पण द्यायचे. एकदा माझ्या वडिलांचा हात मोडला असताना मी वाईट तोंड करून बसलो होतो घरी सेठच्या. तर सेठ बोलले काय झालं? बोललो नाही माझ्या वडिलांचा हात मोडला. तर बोलले तू काही घाबरू नको, आपल्या ओळखीचे तिथे कर्जतला डॉक्टर आहे, डॉक्टर जैन, मी त्यांना सांगतो तिच्या हाता बाबांचा हात व्यवस्थित करून देतील. आणि खरोखर त्यांना तिथे बोलवलं. काय असेल ते सेठनी व्यवस्थित औषधं वगैरे दिलं. सेठनी स्वतः लक्ष देऊन त्यांना बरं केलं. तर मला त्या घराबद्दल सेठबद्दल अजून आपुलकी वाटली आणि मी अजून मेहनतीने काम करायला लागलो. मेहनतीने काम करत असं सेठला पण विश्वास वाटला. त्यांनी माझी परीक्षा घेतल्या घरी असताना. कसं की काय? कसे म्हणजे कुठे अंगठी टाक, कुठे कपडे इस्त्री केल्यानंतर त्याच्यामध्ये पैशाची नोट ठेव, 500ची नोट ठेव, हा घेतोय की नाही घेतोय ते बघण्यासाठी. पण मी त्याला काही म्हणजे बली पडलो नाही आणि मेहनतीने करत राहिलो. त्याचं फळ मला म्हणजे 7-8 वर्ष अशी त्यांच्याकडे गेली. तेव्हा नंतर विचार केला की बाबा आता किती दिवस नोकरी करायची, म्हणून मी दुकान करण्याचा विषय मनात आणला. पण मी तो माझ्या मनातच होता, बोलून दाखवलं नाही. तुम्ही दुकान पण सांभाळायला लागलेले ऑलरेडी दुकान एक्सपिरियन्स आला होता मला. आजूबाजूने पण ऑफर यायच्या दुकानवाला की आमच्याकडे कामाला आहे, आमच्याकडे कामाला. पण नाही, माझ्या सेठनी मला विश्वास ठेवला होता म्हणून मी तिथेच काम करत होतो. कोणी एक ऑफर दिली, काय दिलं तरी ते मी काही ऐकलं नाही. असं करता करता मी तिथे 1 गुंठा जागा घेतली अंबरनाथ मध्ये. अरे वा, म्हणजे तुमच्याच पैशाने? माझ्याच पैशातून. मी अर्धे पैसे घरी पाठवायचे, अर्धे माझ्याकडे ठेवायचो. त्याच्यामुळे मी ते 1 गुंठा जागा घेतली. परत 2 वर्षांनी मी तिथे 1 रूम बांधत होतो छोट्या पैशामध्ये, 60,000 मध्ये. तर सेठनं मी दाखवलं की बाबा मला इथे घर बांधायचंय. जागा घेतली त्यांनाही माहिती होतं. आणि त्यांनी मला ते पूर्ण घर अर्ध न बांधता 60,000च्या ऐवजी 1,20,000चं घर बांधून दिलं. त्यांनी ती मला मदत केली. त्यातला 1 रुपया घेतला नाही, कारण मी दुकानात इमानदारीने काम करत होतो असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी मला ती मदत केली. शाबासकी. म्हणून थाप प्रेमाची, काहीतरी एक आशीर्वाद म्हणून आशीर्वाद म्हणून ते दिले. 1 रुपया त्यांनी त्याच्यातला घेतला नाही. असं करता करता 2000 साल आले. त्यावेळी मी 2000 साली लग्न केलं. वहिनी आल्या बरोबर का. असं करता करता परत मग 2003 मध्ये मी विचार केला की एक घर विकावं आणि आपण दुकान टाकूया स्वतःच. नोकरीच करायची ना, मग किती दिवस नोकरी करणार? उद्या सेठ आहे, त्यांची मुलं मोठी होतील किंवा आपल्याला कुठं दुसरीकडे जावे लागेल, जमेल नाही जमेल. मग आत्ताच आपण निर्णय घेतलेला बरं पडेल. म्हणून मी नोकरी करायचं सोडून दिलं आणि स्वतःचा व्यवसाय चालू करायचं केलं. तर माझ्याकडे भांडवल कमी होतं. म्हणजे भांडवल म्हणजे ते स्वतः एक घर होतं, तेच होतं, ते विकायचं होतं आणि त्याच्यामध्ये दुकान चालू करायचं होतं. तर मी सेठला ही गोष्ट त्यांच्या कानावरती टाकली. ते बोलले, त्याच सेठनं मी त्यांनाच विचारलं की मी असा निर्णय घेतला, हे घर विकायचं आणि ह्याच पैशातून मला दुकान टाकायचे. ते बोलले तुझे हे 5 लाखाला तू घर विकतोय, त्याच्यात तुझं कसं होईल? तर मी त्यांना विचारलं की तुम्ही आहेत ना मदत करायला? आणि खरोखर तसंच झालं की त्यांनी मला बोलले चांगला निर्णय घेतलाय, उद्या तुला माझी मुलंही मोठी होतील, जमेल नाही जमेल त्याच्याविषयी तू आता दुकान चालू करते तर चांगलं आहे, मेहनत कर, पुढे जा. आणि असं करताना त्यांनी मला सपोर्ट केला. व्यापाऱ्यांना माल द्यायला लावला. त्याच्यामुळे मला तो दुकानाचं बस जमवता आला. तुम्ही अंबरनाथ मध्येच दुसरं दुकान टाकलं? अंबरनाथ मध्ये दुसरं दुकान टाकायचा विचार नाही, कारण अंबरनाथ मध्ये टाकलं तर नाही. सेठच्या मी दुकानात तिथे शिकलो आणि अंबरनाथचीच गिरायक तिथे सेठचीच गिरायक असल्यामुळे मी विचार केला की आपल्याच गावाला आपण टाकू. म्हणून मी कर्जत मध्ये दुकान टाकलं. अच्छा, म्हणजे भालिवडीहून तुमचा प्रवास होता अंबरनाथ ते परत आलात कर्जतला आलो. आणि कर्जतला आपलं गाव म्हणून मी कर्जतला दुकान टाकण्याचा निर्णय घेतला. पहिले दुकान भाड्याने घेतली, 2-3 वर्षानंतर ते व्यवस्थित चालले. मग स्वतःची दुकान घेतली बाजूलाच ही. अच्छा. आणि मग म्हणजे तुम्ही एकटेच नाही, दोघे आम्ही, मी आणि माझी पत्नी, आम्ही दोघे मिळून दुकान टाकल्यापासून तर आजपर्यंत आम्ही दोघेही मेहनत करतोय.
दुकानात कोणी माणूस ठेवला नाही, आम्ही दोघंच काम करतो. हो. आणि माल आणायचं झालं मी जातो किंवा पत्नी जाते, दोघेही आम्ही व्यवसाय करतो. आणि मग तुम्ही जे म्हणताय की तुम्ही म्हणजे तुम्हाला पहिल्यापासूनच व्यावसायिक बनायचं होतं, हा तुमचा पहिल्यापासून विचार मला पहिल्यापासून चाललं होतं की म्हणजे जर मी दुकान टाकलं आणि समजा की मला जर दुकान नाही चाललं तर बाहेर चपली विकायची किंवा हातगाडीवरती धंदा करायची पण माझी तयारी होती. म्हणजे इथपर्यंत माझं ठरलेलंच होतं की मला दुकान टाकायचंच, व्यवसाय स्वतःचाच करायचा, नोकरी करायची नाही परत, हे मनातून फुल ठरवलेलंच होतं. अच्छा. आणि त्याच्यामुळे मग सोनं चांदी चालो की नाही चालो हा व्यवसाय बघू, म्हणजे हार नाही मानायची, जे होईल ते होईल म्हणून मी डेअरिंग करून पुढे आलो. असं दुकान चालू केलं आणि चालते आता व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न केलं मी, भावाचं लग्न केलं. आता माझी मुलगी फार्मसी फार्म मास्टर केला आहे, मुलगा B.Pharm करतोय. अरे वा, छान. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हा व्यवसाय करून तुम्ही व्यवसाय सगळ्यांना करून मी सर्वांनी केलं, 2 लग्न केली, दुकान घेतलं, घर घेतलं, मुलं शिकवली. सध्या काही सर्व काही व्यवस्थित आहे. पण 2014 मध्ये एक असा काळ आला होता काय की म्हणजे सगळं चांगलं चालू सगळं असतं? चांगलं चालू असताना सोन्याचे भाव 33,000 झाले आणि 2014 मध्ये ते अचानक 27,000 पर्यंत आले, 25,000 पर्यंत आले. त्यावेळेला मला खूप नुकसान झाले. मग त्यावेळी काय करायचं म्हणजे एकदम म्हणजे काय डिप्रेशन म्हणतात ना, त्या परिस्थितीत माझी व्यवस्था होती. पण माझ्या पत्नीने मला साथ दिली आणि आम्ही जे एक रूम बुक केला होता, घर घेतलं होतं ते विकून टाकले आणि काय कोणाचे जे असेल उधारी वगैरे ते देऊन टाकले आणि परत रिलॅक्स झालो. हो. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये सगळंच काही नीट हा, झालं असं नाही, पण तुम्ही मात देत गेले मात देत प्रत्येक- गेलं, त्याच्यावरती भेटत गेलं. म्हणजे असं आणि- धंदा करणं पण कमी जास्त प्रत्येक वर्षी कमी जास्त होतच राहतं. धंदा म्हटलं की प्रश्न आलाच. म्हणजे व्यवसाय एक जो आहे दिवस आहे तर 2 दिवस नाही, किंवा 2 दिवस आहे तर 1 दिवस आहे, असं नाही, कमी जास्त होतच राहतं. गल्ल्यामध्ये कधी 5,000 पण असतात तर कधी 1,000 रुपये पण नसतात. कधी कधी परिस्थिती असते. त्याच्यामुळं चिकाटी धरणे हा खूप महत्वाचं आहे बरोबर. धंद्यामध्ये. बरोबर. आणि मी ते केलं म्हणून मला वाटतं की मी सक्सेस झालोय. हो ना, कारण तुम्ही जिथे शिक्षण सोडलं आणि तुम्ही कंटिन्यू नाही करू शकले कारण तुमच्यावर जबाबदारी होती, 2 भाऊ, 1 बहीण आणि मम्मी पप्पा तुमचे, आणि त्या ह्याच्यामध्ये ती जबाबदारी तेव्हा समजलं. तेव्हा कुठल्या समजलं. साली बोला? 93 साली. 93 साली, म्हणजे माझं वय 17 वर्ष असताना मी कामाला लागलेलो आणि तुम्हाला जाणीव होती की आपल्याला काहीतरी करायचं, करावंच लागेल. करावंच मोठा भाऊ लागेल. म्हणून मोठा तुम्ही भाऊ सगळ्या म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या. आणि आता ते सगळे, आता तुम्ही ज्यांना ज्यांना सपोर्ट केलाय ते सगळे हॅपी पण असतील आणि मला वाटतं ते मार्गी लागले. हो, बहिणीने चांगलं नर्स केलं, ती पगार घेते, तिचं लग्न केलं व्यवस्थित, ते पण जावई शिक्षक आहे, ते चांगले पगार घेतात, त्यांचं कुटुंब सुखी आहे. दुसरा भाऊ पण आहे, त्यांचंही चांगलं आहे. चांगलं. आणि तुम्ही जे म्हणताय की आता हे सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीला श्रेय देताय, तर हे पण खूप मोठी गोष्ट आहे की पुरुषाला आजकाल कसं असतं, पुरुषांना महिलेला तेवढं म्हणजे प्राधान्य द्यायला आवडत नाही, पण त्याच्यात तुम्ही देताय. माझ्या पत्नीने मी दुकान टाकल्यापासून आम्ही दोघांनी जे मेहनत करत आलो ते आजपर्यंत आम्ही दोघंही मेहनत करतोय. तुझं माझं असं काहीच कधी झालं नाही, किंवा मी पत्नीला कधी ओरडले नाही किंवा पत्नी मला कधी ओरडली नाही. जे आहे ते आम्ही दोघं मिळून करतोय. छान छान, खूपच छान. आता तुम्ही तुमचं जे काही महत्वाच्या गोष्टी मला सांगायचं होतं म्हणजे हेच की मी शेतकऱ्याचा मुलगा असून मी या दुकानापर्यंत, सोन्या चांदीच्या दुकानापर्यंत पोहोचलो. याच्या मागचं रहस्य म्हणजे की माझी असणारी जिद्द, की मला दुकान करायचंच आहे आणि केलं तर ते परत चालवायचेच होते. आणि नशिबाने ते चाललंय व्यवस्थित. इथलं गिरायक लोकांचाही मला चांगला सपोर्ट भेटला, मराठी माणूस म्हणून त्याचा मला फायदाही झाला. बरोबर. थोडासा की का आपले दुकान म्हणून आपलं समजून लोक यायला पण लागली, त्याचाही मला फायदा झाला, नाही म्हणता येणार नाही. माझ्या मराठी विश्वास दिला ना, मी मराठी माध्यमांना आपला विश्वास पण दिला आणि त्यांच्यासारखा मी वागतोय, कोणाला कधी फसवलं नाहीये किंवा काही नाहीये. त्याच्यामुळं माझे गिरायक आणि मी, आमच्या दोघांचे बॉन्डिंग चांगलं आहे. चांगली गोष्ट आहे. खूप छान वाटलं शेठ तुमच्याशी बोलून. आमच्या श्रोत्यांसाठी तुमचा संदेश काय असेल? श्रोत्यांसाठी संदेश असा असेल की कोणी नोकरीच केली पाहिजे असं काही नाही, की बाबा मला जॉब लागेल, मी चांगलं शिकेल, कोणी वकील बनेल, कोणी डॉक्टर बनेल किंवा माझे अशीच झालं पाहिजे असं काहीच न करता
जर तुम्ही मनात असेल तर काही करू शकता, कुठलाही धंदा करू शकता. धंदा करून आपल्याला पुढे जाता येतो. हा मी एक उदाहरण सांगतो माझ्या कथेने. बाकीचे असे बरेच उदाहरण असतील की जे धंदा करून पण मोठे झालेत. तर नोकरीच केली पाहिजे असं काही नाही. तर तुम्ही धंदा करूनही मनात असेल तर काही करू शकता. गुड. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही मेहनत करा, जिद्द ठेवा आणि तुम्ही जे काही करायचं आहे ते मनापासून करा, इमानदारीने करा. प्लस त्यांचं थोडंसं म्हणणं आहे की स्टार्टअप जे आहे आपला, जे आता खूप महत्वाचा वर्ड आहे, स्टार्टअप इंडिया किंवा व्यवसाय करावा देशाने आपल्या. तर त्याचं हे त्यांनी खूप वर्षांआधी म्हणजे 30 इयर्स बॅक त्यांनी हा विचार केलेला की मला व्यवसायच करायचा आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं ते 10 ते 15 वर्ष राबले आहेत. सो आज मला चालू करायचे धंदा, तर त्यांनी काही काल विचार केला आणि उद्या चालू केला असं न करता पहिले त्याच्यात शिकले, मेहनत घेतली, खूप जास्त मेहनत घेतली आणि मग स्वतःचा व्यवसाय चालू केलाय. सो थँक्यू, तुम्ही आलात इथे पाटील साहेब. आणि शेठ, आम्ही त्यांना प्रेमाने ओळखतो. सो आमचे जे शेठ आहेत त्यांना मी नेहमी मेहनत करताना बघितलंच होतं. थँक्यू, तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि तुम्ही जे मोटिवेशन दिलं त्याच्यासाठी आभार. परत तुमच्या चॅनलचे मी धन्यवाद मानतो की माझ्यासारख्या गरीब माणसाला तुम्ही तुमच्या चॅनलवरती दाखवतायत. ही अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी तरी. थँक्यू शेठ, थँक्यू सो मच.